ठीक है. कॅमेरा प्रोफेशनल कॅमेरा पण आहेत, त्यामुळे त्यांची सूचना महत्वाची आहे. हे आपलं या व्यवहारातलं दुसरं वर्कशॉप आहे. याच्या आधी एक वर्कशॉप आपण मला 2 महिने झाले असतील, 2 महिने होऊन दिले असतील. जागृतीची कार्यशाळा हा एक टायटल त्याला होतं, जागृतीची कार्यशाळा आणि सती साधना असा एक विषय होता त्याला, बरोबर. सती साधना आज आपण थोडा वेगळ्या दृष्टीने त्याचा विचार करणार आहोत. 56 नंतर किती वर्ष झाले आपल्याला? आता 1956 नंतर किती वर्षाची बौद्ध आपण आपल्याकडे दुसरी तिसरी पिढी आहे. 68 वर्ष झाले. 68 वर्षामध्ये आपण बाबासाहेबांनी बुद्धपूर्ण दिल्यानंतर 68 वर्षात आपण बरंच काही शिकलोय. म्हणजे आता असं नाही अगदी लहान मुलांना सुद्धा वंदना येतात, बुद्धपूजा येते, तिरत्न वंदना येते, मंगलसूत्र येतं, महामंगल सूत्र येतं, जयमंगल अष्टगाथा येते, तिरत्न वंदना, बरंच काय परित्राण पाठ, लहान लहान पोरांचं सुद्धा 22 प्रतिज्ञा पाठ आहे. आपल्याकडे आता बुद्धांनी त्यांच्या धर्माचं बऱ्याच वेळेला आपण वाचन केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे, बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत या 68 वर्षामध्ये. जुन्या पिढीने आणि नव्या पिढीने सुद्धा आपण बौद्ध पद्धतीनं समारंभ करतो. जन्म झाल्यानंतर वाढदिवस, गृहप्रवेश म्हणजे नामकरण, गृहप्रवेश, लग्न समारंभ आणि जलदान वगैरे अनेक गोष्टी आता आपण म्हणजे काहींच्या तोंडपाठ झालेला आहे. म्हणजे आता बाबासाहेबांचा समाज हा बौद्ध समाज बनायला लागलेला आहे आणि बराचसा बनलेला पण. आपल्या इकडे तिकडे थोडस असतं की बघा ते हे होईल. तर 68 वर्षांमध्ये आपण बरंच काय काय शिकलो. समारंभ आपण करतो, बौद्ध म्हणून आपण आता जगायला सुरुवात केलेली आहे. काही लोकांनी आणखी प्रगत अभ्यास केलेला आहे, काही पाली भाषेचा अभ्यास करतात, काही लोक लेण्यांचा पण अभ्यास करतात, काही लोक ऐतिहासिक अभ्यास करतात आणि बरेच अभ्यासी लोक आपल्यामधून निर्माण झालेले. जसं आता मगाशी परिचय करून देताना सरांची ओळख करून दिली, ते चांगले विश्लेषक आहेत. म्हणजे आपली बौद्ध म्हणून जी बुद्धिमत्ता आहे ही डेव्हलप होत चाललेली आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. काही लोक ध्यान साधना करतायत, वेगळ्या गुरुंच्या माध्यमातून ध्यान साधना करतायत आणि ध्यानावर काही लोक पुस्तकं पण लिहित आहेत, प्रवचन पण देत आहेत. आपण खूप प्रगती केली असं मी मानतो या ह्याच्यामध्ये. आपल्यामध्ये एक वाक्यता जरी नसली, इको काय तो इको काय इको विपස්සना आणि बरंच काय शिकलेलं. कारण आपल्यापैकी काही लोकांना विपස්සना माहिती आहे, विशेषतः गोविंद गुरुजींची विपස්සना माहिती आहे. काही लोक ओशोंच्या मार्गावर आहेत, काही त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या मार्गावर आहेत, काही लोक बौद्ध महासभेचं काम करतात, जठोडं काम करतात, त्याच्यासाठी समर्पित झाले. आपल्याकडे भरपूर काय आहे. आपल्यामध्ये एक वाक्यता जरी नसली
आपल्यामध्ये एक वाक्यता जरी नसली तरी आपल्यामध्ये भांडण पण नाही, तेवढी भांडण नाही. मी फक्त धार्मिक पातळीवर बोलतो, राजकीय पातळीवर नाही बोलत. इथं साऊंड येत बरोबर आहे. ओके, अच्छा, ओके. हा, आता आपण हा विषय जो घेतलेला आहे, जागृतीची कार्यशाळा, हा विषय याच्यासाठी घेतलेला आहे की बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धर्म दिला. का दिला? बाबासाहेबांना बुद्ध धर्मातलं असं का आवडलं की त्यांनी हा मार्ग आपल्याला दिला? त्याला काहीतरी कारण, आणि त्याचं एक महत्वाचं कारण जे आहे की ज्या समाजाला त्यांनी हा धर्म दिलेला आहे, या समाजाची सर्वांनी उन्नती व्हावी, उत्कर्ष व्हावा. म्हणजे केवळ आर्थिक उत्कर्ष नाही, राजकीय उत्कर्ष पण व्हावा आणि विशेष धार्मिक उत्कर्ष व्हावा, विशेषतः त्यांचा मानसिक उत्कर्ष व्हावा. कारण मानसिक बल जे आहे, मनोबल ज्याला म्हणतात, म्हणजे सायकिक पॉवर, ही सगळ्यात महत्वाची आहे. ज्याच्याकडे मनोबल असतं, मनोधैर्य असतं, त्याच्याकडे आत्मविश्वास असतो, आणि ज्याच्याकडे आत्मविश्वास असतो तो जगातलं कोणतंही काम करू शकतो. हे बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनातून आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या आनंद म्हणजे आपल्याला तो संदेश दिलेला आहे की आत्मविश्वासाने आपण जगलं पाहिजे. आपण स्वतःमधलं सामर्थ्य डेव्हलप केलं पाहिजे, आणि ते सामर्थ्य आपल्याला केवळ आर्थिक आणि सामाजिक राजकीय सामर्थ्य नाही, सगळ्यात मोठं सामर्थ्य जे आहे ते मानसिक सामर्थ्य, मनाचं सामर्थ्य निर्माण केलं पाहिजे. ज्याच्यामध्ये मनाचं सामर्थ्य असतं तो यशस्वीपणे जीवन जगू शकतो. आपल्याकडे सगळं आहे, आपल्याकडे समजा पैसा आहे म्हणजे संपत्ती आहे, आपल्याकडं राजकीय सामर्थ्य पण आहे, सामाजिक सामर्थ्य पण आहे, पण मानसिक सामर्थ्य नसेल, मनोबल नसेल, मनोधैर्य नसेल, किंवा आपल्याला खऱ्या अर्थाने यशस्वी जीवन जगता येत. आणि आपण हे पाहतो की आपल्यामध्ये आता अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत यांच्यामध्ये एक वाक्यता नसणं तर एक कारण हे पण आहे की त्यांच्यामध्ये थोडा आत्मविश्वासाचा अभाव आहे. म्हणजे काहीतरी करणं त्याला कार्य करणं नाही म्हणत, जे करतो त्याच्यामध्ये यश मिळालं पाहिजे आणि त्याला काहीतरी दिशा पाहिजे आणि विशिष्ट दिशेने आपण गेलो पाहिजे. जे बाबासाहेबांनी स्वतः ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यांच्या विचारांना आणि कार्याला दिशा होती, विचारांना दिशा होती, कार्याला दिशा होती, म्हणून त्यांनी समाजाला दिशा दाखवली. आणि त्यांच्यामध्ये ते मानसिक सामर्थ्य होतं, ते मानसिक सामर्थ्य त्यांनी कमावलेलं होतं आणि त्यांच्या समाजाने ते सामर्थ्य कमावलं पाहिजे ही त्यांची अपेक्षा होती. परंतु 14 ऑक्टोबरला आपल्याला बाबासाहेबांनी बुद्ध धर्म दिला आणि 6 डिसेंबरला बाबासाहेब गेले, म्हणजे 7 आठवड्यात गेले. आणि त्याच्यामुळे त्यांनी दिलेला बुद्ध धर्म प्रत्यक्ष अंमलात कसा आला पाहिजे, काय केलं पाहिजे आपण लोकांनी, हे सांगायला त्यांना आयुष्य मिळालं. आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये थोडासा विस्फोट झाला. असं जरी असलं तरी आपल्याला बाबासाहेबांनी काही गाईडलाईन दिलेल्या आहेत, काही अशी मार्गदर्शक तत्व दिलेली आहे, मार्ग दिलेला आहे. मार्ग त्यांनी बौद्ध धर्माचा पण मार्ग त्यांनी दाखवला. दीक्षा थोडी आपल्याला दिलेली असते, परंतु प्रॅक्टिकली धर्म कसा जगावा हे त्यांना सांगायला वेळ मिळाला नाही. परंतु काही अशी तत्व त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये नमूद केलेली आहेत, बुद्ध आणि त्यांच्या धर्मामध्ये, किंवा त्यांची जी भाषणं आहेत बौद्ध धर्मावरची त्याच्यामध्ये ते काही संकेत त्यांनी दिलेले आहेत. 50 सालचा जो लेख आहे बुद्ध अँड फ्युचर ऑफ हिज रिलिजन, म्हणजे बुद्ध धर्म आणि त्यांच्या धर्माचे भवितव्य, हा 50 सालचा लेख जो आहे तो गाईडलाईन आहे. 56चं भाषण जे आहे
14 ऑक्टोबरचं 15 ऑक्टोबरचं तेही गाईडलाईन, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत आपल्याला. त्याच्यावर आपल्याला एक पद्धतशीर अभ्यास करण्याची गरज आहे. पद्धतशीर शब्द माहिती असणं म्हणजे पद्धतशीर अभ्यास करणं, त्याच्यावर पद्धतशीर अभ्यास केला पाहिजे आणि त्यात आपल्याला स्वतंत्रपणे करण्याची गरज आहे. बाबासाहेबांच्या शिकवणीतला आणि बुद्धांच्या शिकवणीतला एक समान मुद्दा जो आहे माझ्या दृष्टीने तो जागृतीचा आहे. बाबासाहेबांच्या संदेशातला जागृतीचा हल्ली पेवट ठेवा किंवा जागृतीचा विस्तार विजू देता कामा नये, हे त्यांचे महत्वाचे संदेश आहे. बाबासाहेबांनी जी काही चळवळ केली त्याचा बेस, त्याचा पाया हा जागृती होता, ज्याला ते जनजागृती म्हणते. म्हणजे जनजागृतीतून त्यांनी लोकांमध्ये चैतन्य निर्माण केलं, एक जणू काय त्रास असला समाजामध्ये, लोकांचा आत्मविश्वास वाढला, लोक जागृत झाल्यामुळे आत्मविश्वास वाढला आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी चळवळ केलेली आहे आणि ती यशस्वी करून दाखवलेली आहे. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. जागृती हा त्यांचा बेस होता. जागृतीचा आणि पेवट ठेवा बऱ्याच वेळेला आपण त्याचा संदर्भ आपण राजकीय दृष्टीने घेतो, पण ती मानसिक बाब आहे. जागृती मनाची अवस्था आहे. जागृत असतो माणूस, जागृत असतो म्हणजे काय, त्याचं मन जागृत असतं, त्याचं चित्त जागृत असतं, त्यामुळे तो जागृतपणे बोलतो, जागृतपणे वागतो, जागृतपणे काम करतो आणि त्याचं काम यशस्वी होतं. म्हणून हा जागृतीचा मुद्दा फार महत्वाचा आहे. पण प्रॅक्टिकली हे कसं करायचं, बाबासाहेब गेल्यानंतर थोडं आपण विसरत चाललो असं नाही म्हणू शकत, पण आपल्याला ती दिशा जागृती म्हणजे कशी निर्माण करायची, कसं मनाला जागृत कर, कसं भानावर यायचं. भान म्हणजे आपल्याला स्वतःचं भान, आपल्याला जगण्याचं भान, आपल्याला बोलण्याचं भान, आपल्याला विचारांचं भान, आपल्याला कार्याचं भान, प्रत्येक गोष्टीचा भान, त्याला सती असा शब्द आहे पालीमध्ये. आणि सती हा शब्द हा बुद्धांच्या शिकवणीतला एक महत्वाचा संदेश आहे. तर सती म्हणजे जागृती, ज्याला बाबासाहेबांनी जागृती म्हटलं तो शब्द हा पाली शब्द आहे. तर पाली शब्द सतीचे जागृती याचा एक अर्थ होतो भान, आत्मभान, स्वतःचं भान, जगण्याचं भान. त्याला इंग्रजीमध्ये अवेअरनेस म्हटलेला आहे. अवेकनिंग म्हणजे जागृतीची प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. या जागृतीमुळे भानावर आल्यामुळे आपल्याला जीवनाचा बोध होतो. त्याला पालीमध्ये बोधी म्हटलेला आहे. जगण्याचा अस्तित्वाचा बोध म्हणजे आपला स्वतःचा बोध. त्या जागृतीमुळे आपल्याला तो बोध होतो आणि बोधातूनच बुद्ध निर्माण होतात. बुद्धांना आपण सम्मा संबुद्ध म्हणतो. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. संपूर्ण जागृत का म्हणतो, तर त्या जागृतीतूनच त्या जागृतीतूनच स्वतःच्या जीवनाचा बोध झालेला आहे. जीवनाचा बोध झालाय, जगण्याचा बोध झालाय आणि जगण्यातलं सत्य त्यांना कळालेलं आहे. आणि जगण्यातल्या जीवनातलं सत्य जे कळालेलं आहे त्यातला मुख्य भाग होता त्यांना जीवनातला प्रॉब्लेम समजलेला आहे, प्रश्न समजलेला आहे. आणि त्या प्रश्न म्हणजे दुःखाचा प्रश्न आहे, यातनांचा प्रश्न आहे, जो आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणजे त्याच्या जीवन म्हणजे दुःखच आहे एका अर्थाने. सत्य काय आहे, जीवन हे आनंद हे सत्य नाही, कारण आनंद टिकून राहत नाही, परंतु दुःख मात्र टिकून राहतं आणि आनंदापाठीमागे पण दुःख असतं. हे चक्र आहे ते, है ना. आनंद सुख पाहता जगा पाडे दुःख पर्वता एवढे असं जे म्हटलं जातं, तर माणसाला आनंदाचा काळ हा थोडासा असतो आणि यातनांचा दुःखाचा काळ हा फार मोठा असतो. आणि ते जीवनातलं सत्य आहे. म्हणून बुद्ध हे निराशावादी नाहीत, ते सत्य सांगतात. दुःख हे सत्य आहे. दुःख हे बुद्धांनी दुःख सांगण्यासाठी नाही सांगितलं,
त्या दुःखातून बाहेर कसं पडायचं हे सांगण्यासाठी सांगितलेलं आहे. दुःखापासून मुक्त कसं व्हायचं, विमुक्ती कशी मिळवायची, ह्याच्यासाठी त्यांनी ते सत्य लक्षात आणून दिलेलं आहे. दुःखाचं कारण, त्याचं निवारण आणि निवारणाचा मार्ग, हे जे 4 आर्य सत्य बुद्धांनी सांगितलेलं आहे, ते मार्ग काय आहे तर तो जागृतीचा सतीचा मार्ग आहे. तर बुद्धांची आणि बाबासाहेबांची जी समान शिकवण आहे ती सतीची आणि जागृतीची आहे. ही बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागते. हे आता आपण याच्यासाठी घेतो की आपण सुरुवात कशी कुठून केली आपल्या याची अभ्यासाची, की आपल्याला बौद्ध धर्मातल्या बऱ्याच गोष्टी माहिती आहे. आपल्याला बौद्ध धर्मातल्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, परंतु बुद्ध धर्माचा जीवनात काय उपयोग आहे, कशासाठी बुद्ध धर्म, हा मुद्दा आता लक्षात घेण्याची वेळ आलेली आहे. बुद्ध धर्म म्हणजे फक्त आपल्याला काय तो हिंदू धर्म सोडायचा होता आणि म्हणून बौद्ध धर्मात यायचं, एवढा त्याचा संकुचित अर्थ नाही. बुद्ध धर्म आपल्याला देण्या पाठीमागं बाबासाहेबांचा मोठा जो उद्देश होता की त्यांना फक्त त्यांच्या समाजाला नाही तर संपूर्ण भारताला या मार्गावर आणायचं होतं. आणि का आणायचं होतं तर सर्वांनाच बुद्ध धर्माची गरज आहे. का तर बुद्ध धर्म हा दुःखातून मुक्ती देतो, जीवनाचा प्रश्न सोडवतो आणि त्या प्रत्येकाचा प्रश्न सुटला पाहिजे, याच्यासाठी त्यांनी आपल्याला बुद्ध धर्म दिलेला आहे. बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना ही पण बुद्ध धर्मावरच आधारलेली आहे, हे पण आपल्याला माहिती आहे. राज्यघटनेची जी तत्व आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, ही 4ही तत्व जी आहेत ती बुद्ध धर्माचा पण आधारस्तंभ आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हा बुद्ध धर्माचा पण देश आहे. इतकंच नाही तर बाबासाहेब म्हणतात की हा माझ्या जीवन जगण्याचा पण मुख्य आधार आहे. माझ्या जीवनाचे तत्वज्ञान चार गोष्टींवर आधारलेलं आहे ते म्हणतात. ते म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. 30 तत्व मी राज्यघटनेमध्ये टाकलेली आहे आणि तीच बुद्ध धर्माचा आधारस्तंभ आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बुद्ध धर्म आपल्याला देण्यामध्ये बाबासाहेबांचा किती मोठा व्यापक विचार होता, विशाल विचार होता, आणि ती गोष्ट लक्षात घेण्याची आपल्याला गरज आहे, विशेषतः जाणकार लोकांनी. आणि त्याचा पद्धतशीर अभ्यास करून, प्रॅक्टिस करून त्याचा प्रचार करण्याची गरज आहे. तर आपला आजचा जो विषय आहे तर हा जो जागृतीचा घटक आहे, फॅक्टर आहे आपल्या जीवनातला. जागृती ही आपल्या जीवनाचं एक अंग आहे. ते प्रत्येक माणसामध्ये जागृतीचा काय म्हणतात, जागृतीचं बीज आहे प्रत्येकात. बुद्धांनी पण म्हटलेलं आहे की बुद्ध म्हणतात प्रत्येकामध्ये बुद्ध होण्याची क्षमता आहे. का तर प्रत्येकामध्ये जागृतीचा अंश आहे, सतीचा अंश आहे. कारण तो अंश नसता तर मग बुद्ध धर्माचा आपल्याला काहीच उपयोग झाला नसता. बुद्ध म्हणतात की प्रत्येक जण बुद्ध होऊ शकतो, ह्याच्यामध्ये त्यांनी एक फार मोठा, म्हणजे प्रत्येक जण दुःखमुक्त होऊ शकतो, आपल्या जीवनाचा प्रश्न सोडवू शकतो, हे सांगण्यामध्ये बुद्धांनी आपल्या समोर, मानव जाती समोर फार मोठा आशावाद निर्माण करून ठेवलेला आहे. फार मोठी आशा एक निर्माण करून ठेवलेली आहे. जे लोक आस्तिक आहेत, देव धर्म मानतात, देव कोणी बनू शकत नाही, देव कोणी बनू शकत नाही. किंवा बाबासाहेब म्हणतात की देवाचा पुत्र हा एकमेव होता, येशू ख्रिस्त. देवाचा प्रेषित हा एकमेव होता, मोहम्मद पैगंबर. श्रीकृष्ण हे देवादिदेव होते, देवांचा देव होते. कुणी श्रीकृष्ण बनू शकत नाही, कुणी पैगंबर बनू शकत नाही, कुणी दुसरा येशू ख्रिस्त बनू शकत नाही, पण कुणीही बुद्ध बनू शकतो, बुद्धासारखं बनू शकतो. हा फरक इतर धर्मातला आणि बुद्ध धर्मातला आहे, आणि हा फार मोठा आशावाद आहे. तर प्रत्येक जण बुद्ध बनू शकतो याचा अर्थ काय?
तर बुद्धाला ज्या जागृतीच्या आधारे दुःखमुक्ती मिळालेली आहे, अरहतपद मिळालेला आहे, दुःखमुक्ती मिळालेली आहे, ते बुद्ध झालेले आहे, ती जागृती हा आता आपण देखील शिकून घेण्याचा एक मुद्दा आहे. याचा ध्यान साधनेशी काही संबंध नाही. जागृतीचा संबंध नाही, ही गोष्ट मला पॉइंट आउट करायची. बऱ्याच लोकांना वाटतं की सती थोडं पुढे आला तर ऐकायला येईल. सती हा जो विषय आहे बरेच वेळेला ध्यान साधनेच्या संपर्कातले लोक वापरतात. जसं आता आनापान सती शब्द ऐकला असेल तुम्ही, आनापान सती किंवा कायानुसती किंवा वेदनानुसती, चित्तानुसती, धर्मानुसती, हे 4 सती पठ्ठान आहे. हे शब्द आपण ऐकलेले असतील आणि ह्याचा संबंध बरेच लोक ध्यान साधनेशी लावतात. पण आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आता आपण सगळे मॅच्युअर लोक आहोत, बुद्ध धर्माचा अभ्यास केलेला आहे आपण थोडाफार तरी. सिद्धार्थ गौतमांनी बुद्ध होण्याच्या अगोदर ध्यान साधना केलेली आहे. बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये पण हा उल्लेख आलेला आहे, आपण वाचला असेल. आधी त्यांनी सिद्धार्थ गौतमांनी आधी ध्यान साधना केल्या आणि त्या काळातले जे प्रसिद्ध ध्यानी लोक होते त्या सगळ्या ध्यानी लोकांकडून त्यांनी त्या ध्यान साधना शिकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ते पारंगत झालेले आहेत. 2 नावं प्रामुख्याने आपल्या समोर येतात. बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये पण तो उल्लेख आहे. ही 2 नावं म्हणजे आलार कालाम आणि उद्धक रामपुत्र. नावं वाचली असतील तुम्ही. हे जे दोन ध्यानी लोक होते हे त्या काळातले सर्वोच्च ध्यान प्राप्ती झालेले ते लोक होते दोघं. त्यांच्याकडून सिद्धार्थ गौतमांनी त्या ध्यान साधना शिकलेल्या आणि त्यांना जी प्राप्ती झालेली होती ती त्यांना सिद्धार्थ गौतमांना पण झालेली होती. ती प्राप्ती झाल्यानंतर सिद्धार्थ गौतम त्यांना विचारतात आलार कालाम आणि उद्धक रामपुत्रांना की याच्या पुढे काय आहे काय. ते म्हणाले नाही, याच्या पुढे काहीच नाही, हेच अंतिम आहे आणि तू पण हेच कर. आम्हाला जे मिळालं ते तुला मिळालेलं आहे. आणि दोघं पण एक एक करून सिद्धार्थ गौतमांना म्हणतात की आपण हा ध्यानी लोकांचा संघ चालू, हा ग्रुप चालू आपण आणि ते नेतृत्व तू कर. एवढा मोठा मान सिद्धार्थ गौतमांना ते देत होते. तर सिद्धार्थ गौतमांनी त्यांना धन्यवाद दिले. धन्यवाद, तुम्ही मला हे ध्यान साधना शिकवली आणि तुम्ही आणि मी बरोबरीला आहोत, मान्य आहे. ह्याच्यातून काही लाभ पण होतो, ह्याच्यातून काही मानसिक शांती पण मिळते, एकाग्रता पण मिळते. पण ते बुद्ध नव्हते झाले तेव्हा सिद्धार्थ गौतम त्यांना म्हणतात की ह्याच्यातून दुःखमुक्ती मिळू शकत नाही. म्हणजे जीवनाचा जो मुख्य प्रश्न आहे तो ध्यान साधनेने सुटू शकत नाही. ध्यान साधनेमध्ये तुम्ही तुमचं चित्त विशिष्ट विषयावर लावता, ज्याला अटेन्शन म्हटलेलं आहे. किंवा आणखीन एक मनशास्त्रामध्ये एक शब्द येतो त्याला अवधान म्हटलेलं आहे. अवधान. आता अवधान म्हणजे अटेन्शन आहे. अवधान म्हणजे अटेन्शन म्हणजे लक्ष देणे. आणि ध्यान साधनेमध्ये आपण विशिष्ट विषयावर लक्ष देतो आणि जितका जास्त वेळ आपण त्याच्यावर लक्ष देतो तितके आपण आपलं बाकीचं अस्तित्व विसरून जातो. म्हणजे आपण जागृती विसरतो, सती विसरतो. आणि जेव्हा आपण बाकीचं अस्तित्व विसरतो त्याच्यामुळे आपलं मन भटकतं का, म्हणजे एकाग्र नाही म्हणजे काय भटकतंय, तर भटकतं का हा प्रश्न लोकांच्या लक्षात येऊ शकत नाही ह्याच्यामुळे. केवळ ध्यान केल्यामुळे, ध्यान केल्यामुळे ते चित्त, ते मन त्या विशिष्ट विषयावर अडकून पडतं आणि ते ध्यान संपलं
की परत माणसाचं मन विस्कळीत होतं. म्हणून आता कित्येक लोक ध्यान केल्यानंतर म्हणतात की ध्यान फक्त तिथंच जमतं, घरी नाही जमत. याचा अर्थ काय, का तिथं जे आपल्याला ध्यानासाठी सूचना दिल्या जातात, त्या इथं लक्ष द्या, इथं लक्ष द्या. काही लोक काउंटिंग करायला सांगतात, काही नाकाखाली पाहायला सांगतात. अनेक प्रकारचे जगामध्ये खूप ध्यान आहेत, अनेक ध्यान आहेत. प्रत्येक धर्म ध्यान शिकवतो, लक्षात घ्या. फक्त बुद्ध धर्म ध्यान नाही शिकवत. बुद्ध धर्मात तो ध्यानाचा तो अंतर्भाव कसा झाला हा एक संशोधनाचा मुद्दा आहे. परंतु असं आपण गृहीत धरू की आता बरेच लोक बौद्ध लोक ध्यान करतात, पण सगळ्या धर्मात ध्यान केली जातात. म्हणजे अल्लाचं ध्यान, येशूचं ध्यान, रामाचं ध्यान, कृष्णाचं ध्यान, तुमच्या माळा जपणं, तुमचं ग्रंथ पठण, नामस्मरण, हे काय आहे सगळं? सगळे ध्यान आहे ती. मग ते ही ध्यान म्हणजे काय आहे, त्या विषयामध्ये मन गुंतवा आणि प्रश्न विसरून जा. जीवनाचा प्रश्न म्हणजे स्वतःला विसरून जा, म्हणजे दुःख विसरून जा. जिथं आपण दुःख विसरतो तिथं दुःख मुक्ती मिळू शकत नाही. आपण आजार आपल्याला झालाय आणि आपण म्हटलं की नाही आजार विसरून जा, काय करू नका, आजार विसरून जा. तर आपण आजारातून बरं होऊ शकतो का? अशक्य आहे. आपल्याला आजारातून मुक्त होण्यासाठी आपल्याला त्याच्यावर काही ना काही उपचार करावे लागतात, डॉक्टरकडे जावं लागतं, काही ना काही उपचार करावे लागतात, तेव्हा आपण आजारातून बाहेर पडतो. तसंच जीवनातला जो यातनांचा दुःखांचा प्रश्न आहे तो हातात घेतला पाहिजे. बुद्धांनी, सिद्धार्थ गौतमांनी जेव्हा त्या अलारकाला मुद्दकरामपुत्रा हे सांगितलं की ह्याच्यामुळे केवळ मनाला थोडी शांतता मिळते पण दुःखमुक्ती मिळू शकत नाही, म्हणजे जीवनाचा प्रश्न सुटू शकत नाही. मुद्दा हा आहे की सिद्धार्थ गौतमांनी अनेक लोकांकडून ध्यान साधना शिकल्या. अलारकाला मुद्दकरामपुत्रांकडून त्या काळातल्या उच्च दर्जाच्या ध्यान साधना शिकल्या, ज्याच्यामध्ये सगळ्या ध्यानांचा समावेश होतो. त्या ध्यान साधना शिकून देखील बुद्धांनी त्या सोडून दिलेल्या आहेत. सिद्धार्थ गौतम त्या ध्यान साधना सोडून दिल्या. आणि बाबासाहेबांनी जसं म्हटलं, बुद्धगयेमध्ये 40 दिवस पुरेल इतकं अन्न त्यांनी जमा करून ठेवलं आणि वेगळ्या चिंतनासाठी ते बसले. वेगळा मुद्दा त्यांना तिथं सापडलेला आहे आणि तो मुद्दा जागृतीचा आहे, तो सतीचा आहे, तो भानावर येण्याचा आहे. तर हे काम कसं होऊ शकतं त्याचं आपण थोडंसं बुद्ध धर्माच्या त्या बुद्धांच्या शिकवणीच्या आधारित आपण थोडंसं याच्यावर एक थोडंसं प्राथमिक चिंतन करूया. आपण चिंतन करतोय, विचार करतोय है ना, सगळेजण विचार करतायत. तर चिंतन करूया. आणि चिंतन कशाचं? धम्माचं चिंतन आहे. धम्म कोणाला सापडतो? बुद्धांना. बुद्ध म्हणजे कोण? जागृत व्यक्ती. म्हणजे जो माणूस जागा होतो, ज्याच्यामध्ये जागृती निर्माण होते, त्याला जे जीवन दिसतं, अस्तित्व दिसतं, म्हणजे स्वतःची काया जाणवते, स्वतःतल्या जाणीवा ज्याला आपण फिलिंग म्हणतो, वेदना, संवेदना ज्या जाणवतात, जे चित्त जाणवतं ज्याला आपण भावना म्हणतो, है ना. भावना म्हणजे हे पाहिजे ते नको, जे पाहिजे ते मिळालं तर सुख मिळतं, नाही मिळालं तर दुःख होतं, जे नको असतं तेच मिळालं तर दुःख होतं, जे नको असतं ते थोडंसं मनासारखं झालं तर जरा बरं वाटतं. म्हणजे पाहिजे आणि नको हे जे हा जो संघर्ष आहे, ज्याला लोभ आणि द्वेष म्हटलेला आहे, या दोन्हीमुळे सुखदुःख आहे, ते हे जागृतीला दिसतं. जेव्हा आपण स्वतःच्या संपर्कात येतो, जीवन आपल्याला समजायला लागतं जागृतीमुळं, त्या प्रॅक्टिसमुळं. जसजसं आपल्याला समजायला लागतं, जीवनाचा प्रश्न आपल्याला लक्षात येतो. आणि जेव्हा जीवनाचा प्रश्न आपल्याला लक्षात येतो, आपलं ताणतणाव लक्षात येतात, आपला एकटेपणा, आपली भीती, आपला लॅक ऑफ कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव,
एकटेपणा, एकाकीपणा, ही खचलेली अवस्था आहे, म्हणजे हे सगळे आपले जे मनातले प्रश्न आहेत, भय, विशेषतः भय, हे जे आपले जे काही प्रश्न आहेत जीवनातले, हे प्रश्न लक्षात आल्यानंतर ते प्रश्न सुटतात. आणि ते प्रश्न आपण जेवढे टाळतो तेवढे ते प्रश्न गुंतागुंतीचे बनतात. आणि बहुधा आपलं जीवन जगण्याची पद्धत कशी असते, दुःख विसरून जा. दुःख अप्रिय गोष्ट, ते आपल्याला आवडत नाही. आणि विसरून जा म्हणजे काय, ज्याच्यातून आनंद मिळतो त्याच्यामध्ये मन रमवा. तर त्याच्यामध्ये आपण मन रमवलं तर त्याच्यामुळे आनंद मिळतो आपल्याला, पण किती वेळ रमणार. समजा टीव्ही मध्ये आनंद मिळतो तर टीव्ही किती वेळ पाहणार आहे तुम्ही. आता लाईट गेली आणि समजा टीव्ही बंद झाला आणि एखादी चांगली सिरियल चाललेली असते तर आपल्याला लगेच आपण डिस्टर्ब होतो तिथे. किंवा आपल्याला समजा आता परवाची विमानाच्या अपघाताची घटना घ्या, काही सेकंदात ते जे होतं ते नव्हतं झालं, तर काय याच्यातून काय बोध घ्यायचा. तुम्ही त्याच्यातून कितीही आनंद घेतला तरी आपण हे परिस्थितीचे बळी असतो. त्यामुळे आपण आनंद खूप काळ उपभोगू शकत नाही. आपण परत आपल्याला दुःखाचा सामना करावाच लागतो. आणि त्या दुःखातून मुक्त कसं व्हायचं हा बुद्धांचा शोध आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना बुद्ध आवडलेले आहे की बुद्ध वास्तवाचा विचार करतात, सत्याचा विचार करतात, जीवनातला प्रश्न ते लक्षात घेतात आणि सोडवतात. आणि प्रत्येकाला ते प्रश्न सोडवता येऊ शकतो ही गोष्ट ते सगळ्या जगाला सांगतात. असं कोणी सांगितलेलं नाही. म्हणून बाबासाहेबांना बुद्ध आवडत होते. तर हा प्रश्न कसा सुटू शकतो याचाच अर्थ आपल्याही जीवनात जे काही प्रश्न आहेत, आता आपण जेवढे लोक आहोत तेवढे प्रश्न आहेत, एवढे प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे, प्रत्येकाची यातना वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे मनोवस्था वेगळ्या आहेत. तोच आपल्या प्रयत्नांचा आधार आहे. आपल्याला आपले प्रश्न सोडवता आले पाहिजे. 36च्या भाषणामध्ये जसं मुक्तिकोन कथेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की ज्या धर्माने आपली राखरांगोळी केली ती काय काय राखरांगोळी केली. आपलं स्वातंत्र्य संपलं, आपल्यामध्ये समता नाही, आपल्यामध्ये बंधुता नाही, आपल्यामध्ये मानसिक सामर्थ्य नाही, मुख्यतः आपल्यामध्ये आर्थिक सामर्थ्य नाही, आपल्यामध्ये सामाजिक सामर्थ्य नाही, आपल्यामध्ये राजकीय सामर्थ्य नाही. आपले सगळं सामर्थ्य त्या परिस्थितीने हिरावून घेतलेलं आहे. 36च्या भाषणामध्ये बाबासाहेब लक्षात आणून देतात. आणि हे सामर्थ्य आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्याच भाषणात शेवटी ते बुद्धाचा उल्लेख करतात. ते बुद्धाच्याच मार्गाने जावं लागेल. म्हणजे कारण बुद्ध तो प्रश्न सोडवतात, कसा सोडवायचा हे सांगतात. तर जसं आपण सुरुवातीला म्हटलं की बाबासाहेब लवकर गेल्यामुळे आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे हा मुद्दा आपल्यापर्यंत पोहोचला नाही, येऊ शकला नाही. आपल्याला इतर लोकांनी जे जे काही सांगितलं ते आपण करण्याचा प्रयत्न केला, ऐकण्याचा प्रयत्न केला, अभ्यास केला, प्रॅक्टिस पण केली, ध्यान साधना केला, सगळं केलं. परंतु आपल्याला पाहिजे तो परिणाम, रिझल्ट आपल्याला मिळालेला नाही. तर तो कसा मिळू शकतो हा प्रश्न खरं म्हणजे जाणकार लोकांनी आता तो लक्षात घेतला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी तो मार्ग आपल्याला दिलाय, परंतु त्या मार्गावर चालायचं कसं ही गोष्ट आपल्याला क्लिअर ते देऊ शकले नाही. कारण 7च आठवड्यात ते केले. त्यांनी संस्था जरी आपल्याला दिली भारतीय बौद्ध महासभा, तरी भारतीय बौद्ध महासभेने कसं काम करायचं हे बाबासाहेबांनी फक्त ते 10 कलमं लिहून ठेवलेली आहे. परंतु यंत्रणा कशी निर्माण करायची, कसे कार्यकर्ते निर्माण करायचे ते नाही सांगितलं, ते सांगू शकले नाही. मग आपण काय केलं, आपल्या पद्धतीने आपण काम सुरू केलं. आणि आता त्याच्यात काय चाललेलं आहे हा काय आपला याचा विषय नाही, टीकेचा विषय नाही की आपल्याला तुलना करत बसायचं नाही. पण आपण त्याच्यातून एक निष्कर्ष काढू शकतो की नाही, भारतीय बौद्ध महासभा ही बाबासाहेबांची त्याच्याबद्दल आपल्याला प्रचंड आदर आहे.
परंतु आपल्याला बाबासाहेबांच्या दृष्टीतला बुद्ध धर्म जो आहे, जो लोकांना जागृत करील, जो लोकांचे प्रश्न सोडवायला लोकांना उत्तेजन देईल, ते काम आपल्याकडून नाही होत. हा प्रश्न जर आपल्याला लक्षात येत असेल तर मग हा विषय आपल्याला लक्षात घ्यावा लागेल असं माझं मत आहे. म्हणून आता नेहमीच्या पठडीतलं प्रवचन हे प्रवचन नाही, हे का प्रवचन नाही, भाषण नाही, हे चिंतनासाठी आपण विषय घेतो, विचार करतो. जागृतीला बुद्धांना जे दिसतं त्याला धम्म म्हटलेला आहे. धम्म म्हणजे अस्तित्व, आपलं जीवन, म्हणजे हे नामरूप अस्तित्व, म्हणजे बॉडी माइंड, हे आपलं जे जगणं आहे त्याच्यात जे काही ज्याचा समावेश होतो, त्याच्यात कशाचा समावेश होतो की काया आहे, शरीर आहे, या शरीरामध्ये जाणीवा आहेत म्हणजे वेदना आहेत, फिलिंग्स आहेत, या शरीरामध्ये चित्त आहे म्हणजे इमोशन्स आहेत, या शरीरामध्ये विचार प्रक्रिया आहे म्हणजे ब्रेनचं काम आहे. हे आपल्या जीवनामध्ये जीवनाचं अंग आहे, 4 घटक आहे. याची जागृती आणि त्याचं प्रशिक्षण आहे. ते प्रशिक्षण आपल्याला प्रॉपरली अजून कुठं मिळाले असं मला तरी माझ्या 40 वर्षाच्या याच्यातून अनुभवात ते दिसत नाही. 43 वर्ष झाले मला. ह्याच्यात मी काही बऱ्याचशा गोष्टी मी अनुभवाच्या बोलतोय, मगज न बोलत, अनुभवाच्या बोलतोय. तर आपल्याला इतरांच्या चुका दाखवणं हा आपला उद्देश नाही. आपला उद्देश काय आहे, आपल्याला आपल्या जीवनाचा प्रश्न सोडवता आला पाहिजे, आपलं टेन्शन आपल्याला कमी करता आलं पाहिजे, आपलं प्रेशर आपल्याला कमी करता आलं पाहिजे, आपल्यातली भीती आपल्याला कमी करता आली पाहिजे. बाबासाहेबांनी 36च्या भाषणात ज्या गोष्टी आपल्याला लक्षात आणून दिलेल्या आहेत ते प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे. आणि तो प्रश्न या जागृतीच्या सतीच्या प्रशिक्षणाने आपल्याला ते सोडवता येऊ शकतं. म्हणून आपण याला जागृतीची कार्यशाळा म्हणतो. अवेकनिंग वर्कशॉप. वर्कशॉपमध्ये काय चालतं, कार्यशाळेमध्ये काय चालतं, कार्य चालतं, फक्त भाषण नाही किंवा चिंतन म्हणजे हे नाही, प्रवचन नाही. कार्य म्हणजे काय की आपण ऍक्च्युअली काहीतरी, जागृती नावाची जी गोष्ट आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी कार्य आतल्या आत करतोय, आता करतोय. आपण थोडंसं भानावर येतो, आपण थोडंसं स्वतः चिंतन करायला लागतो की हे प्रश्न महत्वाचे आहे. हे प्रत्येक जण विचार करतो. तुमच्याकडे पाहून लगेच लक्षात येतो तुम्ही अंतर्मुख झालात, मी पण अंतर्मुख झालो. हा विषयच अंतर्मुख होण्याचा आहे. आणि अंतर्मुख होण्याचा दुसरा अर्थ जागृती आहे, सत्य आहे. तर हे काम कसं करायचं, फक्त 5 मिनिटामध्ये ती गोष्ट मी फक्त लक्षात आणून देतो आणि ते काम ज्याला त्याला करायचं प्रॅक्टिकली. आपण स्वतःमध्ये जागृत कसे होऊ शकतो. एक जागृतीचा अजून एक मुद्दा, ज्यांना धम्मपालन गाथा माहिती आहे. धम्मपालन गाथेमध्ये एक शब्द प्रयोग आला, शब्द पापस अकरणन, माहिती आहे ना, ऐकू ना, शब्द पापस अकरणन कुशलस उपसंपदा सचित्त परियोदकनन एतन बुद्धानन शासन. बुद्धांचं शासन काय आहे की जे वाईट आहे ते आपल्याला काढता आलं पाहिजे, जे चांगलं आहे त्याचा आपल्याला अंगीकार केला पाहिजे आणि चित्तशुद्धी केली पाहिजे. हे बुद्धांची शिकवण आहे. पण हे काम कसं करायचं, वाईट कसं काढायचं, वाईट दिसलं तर पाहिजे ना, आपल्याला त्याची जाणीव झाली पाहिजे, त्याचं भान आलं पाहिजे, त्याची जागृती आली पाहिजे. चांगलं कसं करायचं, वाईट नाही समजलं तर चांगलं कसं करणार आपण. एकाच नाण्याच्या 2 बाजू येते. या दोन्हींचं भान आलं पाहिजे तर ती चित्तशुद्धी होऊ शकते, असा तो मुद्दा आहे. त्याच्यापेक्षा महत्वाची गाथा पुढे सांगितलेली आहे. नतावता धम्मधरो होती यावता बहुभासती. पुष्कळ बोलतो म्हणून कोणी धम्माच्या मार्गावर असतो असं म्हणता येत नाही. फार बोलतो, फार माहिती आहे, फार अभ्यास आहे, फार प्रवचन देतो, फार लिहितो. म्हणजे बोलतो, लिहितो,
तो धम्माच्या मार्गावर असतो असं नाही. नतावता धम्मधरो होती यावता बहु भासती योच अत्यंत सित्वानंद. थोडंच ऐकतो म्हणजे थोडंच माहीत करून घेतो, परंतु त्याप्रमाणे तो आचरण करतो. योच अत्यंत सित्वानंद धम्मं धम्मं कायेन पश्यति. योच अत्यंत सित्वानंद धम्मं कायेन पश्यति. हा जो शब्द आहे धम्म कायेने पाहतो. तर काया म्हणजे काय? काया म्हणजे आपलं जीवन आहे, हे अस्तित्व आहे. कायेमध्ये धम्म पाहतो, कायेने पाहतो धम्म. म्हणजे कायेने धम्म पाहायला कायेमध्ये उतरावं लागतं. म्हणजे कायेचं भान आलं पाहिजे, कायेची सती आली पाहिजे, ज्याला कायानु सती म्हणतात. त्या कायेचं भान आलं पाहिजे. कायेचं भान का आलं पाहिजे? तर त्याच्यामध्ये जाणीव आहेत, जिवंतपणा आहे. आपण जिवंत आहोत, त्याच्यामध्ये जाणीव आहेत, फिलिंग आहेत. त्या फिलिंग का पाहायच्यात? कारण त्याच्यामध्ये सुखदुःख आहेत. जो दुःखाचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तो त्या जाणीवांमध्ये आहे, त्या फिलिंगमध्ये आहे, त्या वेदनांमध्ये आहे. त्या वेदना, त्या फिलिंग कुठून, कशामुळे, म्हणजे सुखदुःख कशामुळे निर्माण होतं? तर चित्तामुळे, म्हणजे इमोशन्समुळे, भावनांमुळे, लोकदेशामुळे. हे पाहिजे ते नको, हे असं पाहिजे तसं नको, हे जे पाहिजे आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. जे नको ते नको, अजिबात नको, मुळीच नको, त्याला खतम करा, नष्ट करा. म्हणजे हे जे संघर्ष चाललेला आहे चित्तामध्ये, त्याचा परिणाम सुखदुःख आहे. आणि हे सगळं कायेमध्ये आहे, आपल्या जीवनामध्ये आहे. ह्याच्यानुसार आपली विचार प्रक्रिया काम करते, म्हणजे मेंदू काम करतो. त्याला धम्म म्हटलेला आहे, मनोधम्म. धम्म म्हणजे मनोधम्म, मनात जे चाललंय ते. आपल्याला व्यक्तिगत पातळीवर या सगळ्याचं भान आहे का? ह्या सगळ्याची जागृती आहे का? सती आहे का? आणि ती जर असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर आपले प्रश्न सुटणं अशक्य आहे. मग आपण बाकी कोणताही मार्ग अवलंबा तर त्यांनी सगळे प्रश्न सुटणार नाही. थोडंसं आपण काहीतरी स्वतःचं समाधान करून घेऊ. आनंद मिळाला तर आपण हा आनंद मिळतो आणि मग मी दुःख विसरतो. तर तो आनंद संपला की परत दुःख पाठीमागे येतं. हे जे चक्र आहे, ज्याला भवचक्र म्हटलेलं आहे, हे जे सुखदुःखाचं चक्र आहे, ह्याच्यामध्येच आपण जगतो. हा प्रश्न कसा सोडवायचा, ही गोष्ट जागृती आपल्याला शिकवते. कायेमध्ये धम्म पाहायचे तर कायेमध्ये उतरता आलं पाहिजे, कायेची जाणीव झाली पाहिजे, कायेची जागृती आली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला एक सोपा मार्ग बुद्धांनी सांगितलेला आहे, त्याला आनापानसती म्हटलेला आहे. आता हा शब्द आपण ऐकला असेल, आन अपान. म्हणजे आनापान आणि सती, हा सती, आनापान सती. तर हा जो त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. आन म्हणजे आपलं शरीर जे नैसर्गिकपणे आतमध्ये श्वास घेतं त्याला आन म्हटलेलं आहे. आपलं शरीर जे नैसर्गिकपणे श्वास बाहेर सोडतं, नैसर्गिकपणे याचा अर्थ असा, श्वास आपण घेत नाही, सोडत नाही, मुद्दाम घेतो का आपण श्वास? तो श्वास चालू आहे, नॅचरली चालू आहे, नैसर्गिकपणे चालू आहे. आपण घेतो म्हणून श्वास आत येत नाही, आपण घेतो म्हणून श्वास बाहेर पडत नाही. जन्मापासूनच ती प्रक्रिया चालू आहे. जसं आपण सगळ्यांनी जन्म घेतला तिथून जी आनापानची प्रक्रिया चालू आहे ती आत्तापर्यंत चालू आहे, आपल्या मृत्यूपर्यंत ती चालू राहील आणि ती नैसर्गिकपणे चालू आहे. आपण श्वास नाही घेतला, नाही सोडला तरी ही काया, हे शरीर नैसर्गिकपणे नॅचरली आन करतं, अपान करतं. शरीर आतून आत श्वास घेतं. म्हणून आपल्या पोटाची हालचाल चाललेली आहे, छातीची हालचाल चाललेली आहे, पाठीची हालचाल चाललेली आहे. हे जे धड आहे हे भात्यासारखं नैसर्गिकपणे आत श्वास घेतं, बाहेर सोडतं.
आत घेतं, बाहेर सोडतं. तर ही पद्धत बुद्धांनी कशासाठी सांगितली? त्या निमित्तानं आपण काळेमध्ये उतरणार आहोत. आणि धम्मं काळेनं पश्यति, तिथं तो धम्म काळेनं पाहतो. सवय धम्म धरो होती व धम्मं नप्पमज्जति, म्हणजे धम्माकडे दुर्लक्ष करत नाही तो. अपमाद प्रमाद नप्पमज्जति म्हणजे त्याच्याकडे तो दुर्लक्ष करत नाही. त्याला धम्माच्या मार्गावर आहे असं म्हणतात. त्या माणसाला धम्मवर म्हणतात, तो धम्मचारी आहे. हा जरा थोडासा समजायला अवघड जरी विषय असला तरी ह्याच्यामध्ये ही जागृतीची प्रक्रिया दडलेली आहे. याचा थोडासा उल्लेख बाबासाहेबांनी धम्म म्हणजे काय त्याच्यामध्ये टाकलेला. त्यांनी सती हा शब्द टाकलाय त्याच्यात. बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये 3ऱ्या खंडामध्ये धम्म म्हणजे काय, गौतम तू कसं शिकवतो जागृती, असा तो उल्लेख करू. असा तो उल्लेख त्याच्यामध्ये पण सती शब्द टाकलाय बाबासाहेबांनी, आणि त्याच्यात कंसामध्ये अवेअरनेस शब्द टाकला. जागृती म्हणजे बाबासाहेबांना सुद्धा सती जागृतीचा मुद्दा महत्वाचा वाटत होता. आपल्याला तो मुद्दा म्हणजे विशेषतः अभ्यासकांना तो मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की ते काहीतरी वेगळं आहे. बाबासाहेबांना जो बुद्ध सांगायचा होता तो वेगळाच आहे. तो आपल्यापर्यंत पोहोचला नाही असं म्हणा, किंवा दृष्टीआड झाला. कधी कधी मी म्हणतो की ते मूळ बुद्ध हरवलं जणू काय. बाबासाहेबांना मूळ बुद्ध शोधायचा होता, म्हणून त्यांनी आपल्याला हिमयान, वज्रयान, तंत्रयान, महायान याच्या कोणाच्या किंवा चिनी बुद्ध धर्माच्या मागे जा, किंवा जपानी बौद्ध धर्माच्या मागे जा, किंवा श्रीलंकन बुद्ध धर्माच्या मागे जा, किंवा ब्रह्मदेशच्या बुद्ध धर्माच्या मागे जा, असं बाबासाहेबांनी सांगितलं नाही. बाबासाहेबांनी आपल्याला दुसरी कोणतीच वाट दाखवली नाही. याचं कारण काय, त्यांना माहिती की मूळ बुद्ध भारतातला बुद्ध, इथला बुद्ध. आता बुद्धाला भारतामध्ये बंदिस्त करता येत नाही, परंतु ज्याला बुद्ध म्हणतात, जे सिद्धार्थ गौतम बुद्ध आहेत, त्यांच्या शिकवणीचा नव्यानं शोध घ्यावा लागेल. बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये देखील बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की आपल्याला केवळ त्रिपिटकात किंवा निकायांमध्ये सांगितलेला बुद्ध आपल्याला उपयोगाचा नाही. कारण निकायांनीच बुद्धांची शिकवण म्हणजे टीचिंग आणि बुद्धांचं चरित्र म्हणजे त्यांचं लाईफ हे निकायांनी म्हणजे त्रिपिटकातलं जो सुत्तपिटक आहे त्यांनी पझल बनवलेलं आहे, गोंधळात टाकणारं बनवलेलं असं त्यांनी. बुद्धांनी त्यांचा धम्म ग्रंथ असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ते प्रस्तावनेमध्ये हे वाचू शकता. निकायांनी पझल निर्माण केलेलं आहे, गोंधळात टाकणारी ही बाब निर्माण केलेली आहे. याचाच अर्थ असा केवळ त्याच्यावर अवलंबून राहून आपण बुद्ध समजून घेऊ शकत नाही. आपल्याला त्याचं संशोधन करावं लागेल. आणि संशोधन कशाच्या आधारावर करणार, आपल्याला स्वतःचं संशोधन करावं लागेल. आपल्याला स्वतःमध्ये जागृतीची प्रॅक्टिस करावं लागेल. मग आपल्याला बुद्ध समजतील आणि मग बाबासाहेबांना काय सांगायचं होतं ते लक्षात येणार आहे. तर ही धम्म ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. आपण परवाच्या एका याच्यामध्ये मी असं म्हणालो की हा बुद्धिझम किंवा सती जागृती ही अप्लाइड गोष्ट आहे, अप्लाय करण्याची गोष्ट आहे. बुद्धिझम म्हणजे अप्लाइड बुद्धिझम. अप्लाइड म्हणजे काय की केवळ थेरी महत्वाची नाही, ती तुम्हाला वापरावी लागते, अप्लाय करावी लागते, कुठेतरी अंमलात आणावी लागते, कारण ती प्रॅक्टिकल गोष्ट आहे. तर आचरण, त्याला आचरण म्हणतात, त्याला प्रॅक्टिस म्हणतात. तर प्रॅक्टिकल बुद्धिझम हा प्रॅक्टिकल आहे. अप्लाइड बुद्धिझम इज मोस्ट इम्पॉर्टंट. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. विषय खूप मोठा आहे, मला माहिती आहे तुम्ही त्याच्यामध्ये समाधानी झाला नसाल, परंतु अनेक विषय आपल्या समोर जे चिंतनासाठी ठेवलेले आहेत त्याच्यावर आपण विचार करावा आणि पुन्हा एकदा आपण या विषयाला घेऊन आपण बसावं अशी मी
अपेक्षा ठेवतो आणि समितीच्या लोकांनी आणि विशेषतः भूषणनं जो काही एक घडवून आणलं सोनवणीने, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद.